लागणारं दही तुम्ही खूप वेळा खाल्लं असेल, पण आज आपण कुकरमध्ये फक्त 15 मिनिटात अस्सल दही कसं बनवायचं ते बघणार आहोत. घ्यायचं आहे. हे दूध मी एकदम पातळवाला घेतलेलं आहे, जे की कधी कधी आपल्या घरात आपण पॅकेटचं दूध आणतो किंवा दूधवाला दूध घालून जातो आणि त्यावेळेस हे खूपच पातळ असतं, एकदम पाण्यासारखं असतं. सो तेव्हा आपल्याला दही लावायचं असतं तर तेव्हा त्याचं दही लागत नाही नीट. जर पाण्यासारखं तुमचं दूध असेल तर एकदम पातळ असं दही लागतं, अजिबात ते घट्ट होत नाही. सो आज आपण अशाच पातळ पाण्यासारख्या दुधापासून घट्ट असं दही बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपल्याला दूध पहिल्यांदा उकळायला ठेवायचं आहे. स्ट्रॉचं ती आपल्याला काढून घ्यायचं आहे. सो आता सुरुवातीला आपण 2 ते 3 मिनिटे हे दूध उकळवून घेणार आहोत. दूध आता साईडला उकळत आहे तर आपण दुसऱ्या पार्टला सुरुवात करूया. इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 मडकी घ्यायची आहेत. तुमच्याकडे जर मातीचं कुल्हड असेल किंवा कोणत्याही आकाराचं भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता. असं नाही की अशा प्रकारची तुम्हाला छोटी छोटी 2 मडकी घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे मोठं मडकं असेल तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, फक्त मातीचं असावं. आणि जरी नसेल तुमच्याकडे मातीचं, तुम्ही एखादं स्टीलचं भांडं वापरलं तरीही चालेल, त्यामध्ये सुद्धा तुमचं घट्ट असं दही लागणार आहे. यासाठी आपण 2 चमचे इथे दही घ्यायचं आहे, म्हणजेच मुरवण घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी नाहीत राहिल्या पाहिजे आणि स्मूथ असं हे दही आपल्याला तयार झालं पाहिजे. सो तुम्ही चमच्याच्या मदतीने फेटू शकता किंवा बीटर असेल तुमच्याकडे छोटासा हँड बीटर चालेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. याच्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला एक ब्रश घ्यायचा आहे जो आपण तेल लावण्यासाठी वापरतो आणि तो दह्यामध्ये आपल्याला डीप करायचा आहे, म्हणजेच बुडवून घ्यायचा आहे आणि तो ब्रश आपल्याला अशा प्रकारे मडक्याच्या आतल्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे. असा ब्रश तुम्ही आतल्या बाजूने फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून शोषलं जातं. आणि जर तुमच्याकडे जर तुम्ही स्टीलचं किंवा जर्मलचं एखादं भांडं घेत असाल दही लावायला किंवा प्लास्टिकचं घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला ही प्रोसिजर करण्याची गरज नाही, कारण मडकंही पाणी शोषून घेतं आणि बाकीचे कोणत्याही मटेरियलमध्ये पाणी शोषत नाही. सो त्यामध्ये सुद्धा तुमचं असं न करता घट्ट दही लागणार आहे. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता हे आपण साईडला ठेवणार आहोत. आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्हाला दिसत असेल बघा दुधाचं जे आपण. सो आता गॅस बारीक करत करत आपल्याला हे दूध थोडंसं असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची साय वगैरे कडला चिकटलेली असते ती तुम्हाला दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा तुमचं दूध अशा प्रकारे घट्ट असं होतं त्याच्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि जे आपण मुरवण घेतलं होतं त्यातला 1 चमचा आपल्याला दही या दुधामध्ये घालायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे दुधामध्ये. छान असं मिक्स करून घ्या, जेणेकरून ते दुधामध्ये एकजीव असं दही मिक्स झालं पाहिजे, जेणेकरून घट्ट असं दही लागायला मदत होते. ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला. कधी कधी काय होतं, खूपच पातळ दूध असतं किंवा अचानक पाहुणे येतात किंवा आपणच स्वतः विसरून जातो दही लावायला संध्याकाळी, तेव्हा तुम्ही इन्स्टंट असं दही बनवू शकता अस्सल घट्ट असं. त्याच्यानंतर दुसरा चमचा जे दही आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे, पण केव्हा घालायचं, जेव्हा हे तुमचं दूध थंड होतं म्हणजेच रूम टेम्परेचरला होतं त्या वेळेस तुम्हाला तो दुसरा चमचा दह्याचा यामध्ये घालायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताच्या मदतीने सुद्धा करू शकता किंवा चमच्याच्या अशा स्पॅच्युलाच्या मदतीने केलं तरीही चालेल, पण लक्ष ठेवायचं आहे थंड झालेल्या दुधातच तुम्हाला 1 चमचा परत दही घालायचं आहे. जो आपण मडका साईडला ठेवला होता दही लावून तुम्हाला दिसत असेल बघा, यामधलं जे दह्याचं एक्स्ट्राचं वॉटर होतं ते मडक्याने शोषून घेतलेलं आहे आणि आतून मडका कोरडा असा झालेला आहे. याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे आपण दूध घेतलं होतं थंड करून ते त्या कपामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, सुरुवातीला मी कप भरून दूध घेतलं होतं आणि आता खूप असं कमी झालेलं आहे, कारण ते एक्स्ट्राचं जे वॉटर होतं ते आपण यामधून काढलेलं आहे. सो घट्ट असं थोडंसं दूध तयार झालेलं आहे. इतकंही ते घट्ट नाही, पण ह्याच अशा पातळ दुधाचं आपण घट्ट असं दही लावणार आहोत. सो हे दूध आता यामध्ये ओतून झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला एक पेपर फॉईलचा तुकडा घ्यायचा आहे. याच्यानंतर हा जो आपण पेपर फॉईल घेतलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला स्टक करून घ्यायचा आहे. याच्या जे आपण मटकं घेतलं आहे त्याच्या तोंडावरती आपल्याला तो असा बसवून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्या आतमध्ये जी गरमी आहे ती अजिबात बाहेर येणार नाही आणि घट्ट असं दही लागण्यास मदत होईल. सो अशा प्रकारे तुम्ही हे
पेपर फॉईल याला लावून घ्यायची आहे। याच्यानंतर इथे आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि या कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। हे पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक प्लेट घालायची आहे, जी अशी कुकरमध्ये आपल्याला जनरली मिळते। ही जुन्या कुकरमध्ये मिळते, आता नवीनच्या कुकरमध्ये हे मिळत नाही। जर तुमच्याकडे अशा प्रकारची प्लेट नसेल तर तुम्ही एक छोटीशी जी प्लेट असते आपण पोहे वगैरे खाण्यासाठी वापरतो ती प्लेट अशा प्रकारे उलटी ठेवू शकता आणि पाणी जेव्हा उकळून जातं त्याच्यानंतर आपल्याला हा जो मटका आहे तो याच्या मध्यभागी ठेवायचा आहे। इथे लक्षात ठेवायचं आहे, जर तुमच्याकडे कुकर नसेल तुम्ही पातेल्याचा सुद्धा वापर करू शकता। कुकर ठेवून झाल्यानंतर याच्यावरती हे झाकण लावायचं आहे। झाकण लावताना लक्षात ठेवा की शिट्टी अजिबात लावायची नाही। त्याच्यानंतर थोडासा कुकर थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतर झाकण काढायचं आहे, जेणेकरून यामधली जी वाफ आहे ती तुमच्या हातावरती येणार नाही आणि भाजणार नाही। आता हे मी थोडंसं थंड झाल्यानंतर काढलेलं आहे, तुम्हाला वाफ दिसत असेल, अजून वाफ आहे यामध्ये। त्याच्यानंतर हा थोडासा मटका थंड झाला की बाहेर काढायचा। बाहेर काढून झाल्यानंतर हा मटका आपल्याला पूर्ण थंड करायचा आहे रूम टेम्परेचरला। ज्याप्रमाणे आपण पाणी वगैरे पितो, जे पाणी कसं असतं रूम टेम्परेचरला तशा प्रकारे तुम्हाला हा मटका थंड करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे दही बाहेर काढायचं आहे। आज आपण पातळ दुधापासून एक घट्ट असं दही तयार केलेलं आहे। सो हे दही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा। आपल्या वेगवेगळ्या रेसिपीमध्ये वापरा, पदार्थ बनवून खा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती।